हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी. आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या तुम्हाला भरभरून अशा शुभेच्छा. परवा जी काही नवीन झाडं आणलेली होती ती पण लावलेली आहेत आणि काही रिपोर्टिंग केल्यानंतर, माती बदलल्यानंतर सुद्धा खुलून आलेले आहेत बघा झाडं. आणि खत पण म्हणजे खत सोबत योग्य पाणी आणि रिपॉटिंग याचा खूप फरक पडतो आपल्या झाडांवरती. नुसतं खत घालताय त्याला काही अर्थ राहत नाही. जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी त्यांना योग्य पद्धतीनं, योग्य वेळी महत्त्वाचं आहे. पूर्ण झाड हातातनं कामातनं जात आले मग दिलं तर मग काय उपयोग नाही. कात्री कुठे आहे रे बाया? पांढरी फुलं शक्यतो मला जास्त पाहिजे होती. पांढरी असते पांढरी फुलं जास्त असते मला. मला परवा फुल तोडू दिलं नाही, ते खाली पडते. ही भारी आली का नाही रे? आता पूर्ण पाणी संपलं. मासा ना म्हणून त्याचा काय प्रॉब्लेम नाही, माती वल्ले. ते काही पांढरे फुलं ते अरे मोगऱ्याची फुलं किती गळून पडले ते बघ. 5 रुपयाची फुलं घेते आहे की नाही? ती एका कसाला चिडलेली ती कसलं कोणचं म्हणजे त्याला बघ ही म्हणतात काय ना, मला काहीतरी नाव आहे, विसरून गेले मी. गोकर्ण. देवाचं फुल. चल काय ग, ती तशीच टाकते ती, जिथल्या तिथे फेकते ती. अगं ते कात्रीनं मला कटच करू वाटत नाही, लय मोठी कात्री आहे, जडच्या जड. तर आजची फुलं बघा तेवढी तरी एवढी जास्त निघाली. मला पांढरी फुलं जी होती ना अपेक्षित होती ह्यातली, ह्या ह्याच्यात आलीच नाही ते आज पांढरी फुलं. अगं तुला आज पूजेला म्हणते तरी फुलं मिळायचं मुश्किल आहे. काल कमेंट होते मला हसत, आईने मेकअप केलाय का? केलाय का? होय. ते पांढरं झालं नव्हतं का तोंड, हां. आईनं मेकअप केलाय का म्हणून. आणि मी म्हणत्या गाऊन मध्ये दंड मोठं, ते बसल्यानंतर असं हात पुढे आलतं ना, पैलवान दिसतोय. होय काय नाही म्हणतात पैलवान. त्या दंड मोठं रस्त्यात दिसलं म्हणून पैलवान कशाला म्हणायचं. गाठा बायकांचं कोणत्या बायकांना दिसतेच की दंड एवढी मोठी आहे. इथे ना जे आईचं मत आहे ते मी तुम्हाला कुठल्याही रागाच्या पद्धतीने शेअर केलेलं नाही. ते एवढ्यासाठी केलं की कोणती आई असू दे, त्या आईला ना स्वतःचं मूल 100 किलो जरी झालं तर ती म्हणणार नाही की बाबा माझं मोठं होतंय किंवा वजन जास्त होतंय किंवा काय, ती बोलणारच नाही आहे. ती कितीही असू दे, ती म्हणणार आहे माझं बारकंच आहे अजून, खा बाबा खा आणि अजून हो मोठं. तर तसंच कालच्या ती जी कमेंट होती ना, त्या कमेंटला आई तेच म्हणत होती की बाबा किती जण तरी असतात मोठं. मी खूप वेळा तिला म्हणते की बाबा माझं वजन थोडंसं जास्त आहे, तर ती म्हणते की नाही आहे हेच योग्य आहे. एकदम असं म्हणजे लुकडं माणूस असतं ते पण बरोबर नाही आणि एकदम जास्त पण नाही, तू मिडियममध्ये आहे तसंच राहू दे, तिचं असं म्हणणं असतं. आणि याच्यापेक्षा आणि 20 किलो वाढलं तरी ती म्हणणार आहे तसंच राहू दे, कमी करायला काही जाऊ नको. असंच चला आता मी पूजेला लागलेले आहे. तर आजची रेग्युलर देवपूजा केली. आज कृष्णाची पण वस्त्र जी आहेत ना ते मी पांढरीच घातली. म्हटलं चला महाशिवरात्री आहे, त्यांची पण वस्त्र पांढरीच ठेवूया. ताई ना, अशी फुलं जर रोज मला जर 4 मिळाली, काय देवघर खुलून येईल. ते ना बेल जो आहे ह्या आपल्या झाडांचा बेल आहे बघा, कसा एकदम कवळा फ्रेश आलेला आहे मस्त. हे आपल्या पूर्ण बाहेरच्या झाडाचा बेल तोडलेला आहे, कारण विकत बेल जो आहे तो दादाला आणायला जमला नाही.
अगो घरचा बेल आहे आणि कसं नाही काय घरचा बेल, पण तेवढी भरपूर पानं मिळाली नाही ते ना. कमीत कमी 100-125 पानं जर असतील तर म्हणजे सगळ्यांनी वाहिलं तर होत होतं ना. मी कधी असं काय असेल ना तर पहिली आपली रेग्युलर देवपूजा करते आणि मग निवांत जे काय असेल मंगल कलश भरणे किंवा काय अभिषेक असू दे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी निवांत करते. कारण काय होतं ना की पहिला हेच केलं तर मग पूजा वगैरे मांडायला खूप साऱ्या गोष्टींच्या अडचण येते तिथं. आणि आता मंगल कलशातला नारळ जो आहे तो देवघरात जर ठेवायला गेला तर आतल्या साईडला थटायला लागलेला आहे. अजून एक थोडा दिवस आता उद्याची येते अमावस्या, अमावस्याला सुद्धा आपण बदलू शकतो, मंगळवारी बदलू शकतो, शुक्रवारी बदलू शकतो, पौर्णिमेला बदलू शकतो. म्हणजे नारळ चेंज करायचा असेल तर सांगते मी, जे वार असतात देवीच्या त्या हिशोबानं आपण ते चेंज करू शकतो. आता हा आहे तो नारळ लगेच तर आपल्याला तिथं द्यायचं होणार नाही, कारण जिथं आता काम सुरू आहे ना स्वामी समर्थांच्या मंदिराचं तिथं अजून खूप काम बाकी आहे आणि त्या ह्याच्यात अर्धवट आपण लावलं तर मग ते सिमेंटनं वगैरे खराब होईल. त्यापेक्षा थोडा दिवस मी तसाच टेरेसला ना पाण्यामध्ये ठेवणार आहे, मातीमध्ये नाही पाण्यामध्ये ठेवणार आहे, कारण अजून त्याला मुळ्या येणं गरजेचं आहे. आणि मग नंतर तो देणार आहे. तोपर्यंत मी दुसरा जो आहे तो आता पूजणार आहे. पण तसा उगवलेला नारळ आणि तो कलश छान वाटतो बघा दिसायला. तिथं असं देवीचं रूपच वेगळं दिसतं पूर्ण बघायला गेलं तर. कारण का वरती झाड उगवलेलं आहे, खाली मुखवटा आहे, त्याच्या खाली सुंदर असा चमकणारा तांब्या आहे. त्यांना म्हणतात ना की देवीचं जास्त शृंगार करायची काही गरज नाही. कमेंट असतात की तू त्या तांब्याला वस्त्र का घालत नाही. माझ्याकडे होती छोटी छोटी, पण मला ना बिना वस्त्राचाच असाच कलर जो आहे तो मला म्हणजे छान वाटतो दिसायला. आईनं नजर काढण्यासाठी बघा मिरच्या काढून ठेवल्या आहेत, मोहरी मीठ सगळं काढून ठेवले. नजर काढणार आहे पण जायच्या आधी म्हणते की मी नजर काढूया. रात्री पण काढलेली होती पण रात्री सगळी काही उपलब्ध नव्हती जागेवर. मी तर तुम्हाला सांगू की एवढी झोप आलती ना, चेहरा माझा सुजल्यागत आज तुम्हाला दिसत असेल. खूप झोप आलते कारण झोप व्यवस्थित झाली नसल्यामुळे लय त्रास झाला मला. त्यामुळे मी काही आलीच नाहीये. सागरची ती वगैरे काढली. कुठं लागले काय कशी आहे खाली टेकत नाही नव्हते. पोटाची तक्रार जाणवेल, शिक्षणापेक्षा इतर छंद आवडतील, खर्चाचे प्रमाण वाढते राहील, शारीरिक तक्रारी आईनं किट्टूला महिन्याचं राशीफळ वाचायला होत आहे. असे कोणाकोणाच्या घरात आहेत सांगा ज्येष्ठ लोक की महिना संपत आला किंवा सुरू झाला की आण रे ते कॅलेंडर, या महिन्यातलं राशी भविष्य काय आहे सांगा. तर तसं असतं आईचं. कोणी गेलं ते पहिला सांगते राशी भविष्य वाचा, माझं काय आहे तुझं काय आहे, ज्यांचे आहेत त्यांचे. असो, मी आता गळती लावलेली आहे. गळती लावल्यानंतर तुम्ही जेवढा वेळ तुम्हाला शक्य आहे तेवढा वेळ तुम्ही गळती लावून तिथं नामस्मरण करू शकता. आता मी माझ्या हिशोबानं माझ्या टायमिंगनुसार जे आहे ते केलं आणि त्याच्यानंतर मग त्याच ताटामध्ये ना स्वच्छ करून थोडंसं तांदूळ, पुन्हा त्याच्यावरती महादेवाची पिंडी आणि बेलपत्र वाहून साधी सिंपल केलेलं आहे. कारण आम्हाला सगळ्यांना एकत्र बाहेर जाणं मंदिरात, आता बघूया संध्याकाळी तर जमलं तर जाणारच आहे, प्रश्नच नाही आहे. पण जमतं न जमतं कारण कसं की दादा जागेवरती नसले तर जवळपास मंदिर नाही आहे. ज्यांना जवळपास मंदिर आहेत त्यांच्यासाठी बेस्ट आहे, पण आम्हाला नाही आहे जवळपास. मंदिरातच होते. काय काय जण नैवेद्य खातात. होयच की मग तू कुठे टेपनर लावून घेतला हे दाखव.
ते हां वा एक फुल हां डोक्यात वा हां हां आता पाय पड आता उठाल्या टाकते घे अजून एक. जरा घ्या अजून घेऊ दे की घे मग बरं. हां तसं अजून एक एक फुल हा 3 वेळा घ्यायचं काय. वा वा अजून 3 एक. वेळा 3 तिकडे काम बिकड असते होय हम्म. आणि एक ए ए बास्की काय ए हे घे एक फुल घे फुल घेत. टाक त्याच्यावर डोक्यावर टाक हां हां पाय पड तिकडे बघ. लगेच पूजा वगैरे झाली की मी साडी चेंज केली, कारण पांढरा शुभ्र जेव्हा कलर येतो ना त्याला कुठेही डाग पडला तर ते काढायला रीन आला माझ्याकडे आहे, आरामात निघतं. पण ते आपल्याला पुन्हा काम लागतं ना, व्याप वाढतं आपलं, ते स्वच्छ करा ते करा. त्यापेक्षा ना आपलं काम झालं ठीक आहे, जिथल्या तिथं ठेवून देत. तसं तर हळदी कुंकाचे थोडेफार लागलेले असतात, पण तिथल्या तिथं थोडासा रिनाला लावलं की चालतं. पण इथं स्वयंपाकामध्ये ना तेलकट वगैरे लागलं तर खूप प्रॉब्लेम येतो. आणि गाऊनचं जर बोलायला गेलं तुम्हाला खरं सांगू, जेवढ्या ताईंना गाऊन मिळाले मला तेवढे रिप्लाय आले. अजूनही काही जणांचे पोचतच आहेत, काही जणांचे पोचले. सगळ्यांचे खूप सुंदर खूप छान रिप्लाय आले, कारण सगळ्यांना बेस्ट क्वालिटी मिळाली, रिजनेबल प्राईस मिळाली आणि वेळेत पण डिलिव्हरी झाली. मी तुम्हाला सांगू 99% डिलिव्हरी वेळेतच होते. 1% कुठेतरी असं असतं की जे आउटला एकदम असतात किंवा ज्यांच्याकडे काहीतरी सर्व्हिसचा प्रॉब्लेम वगैरे असतो त्यांना थोडंसं 1% लेट मिळतं. आणि आता 99% ताईंना वेळेवर डिलिव्हरी मिळालेली आहे. आणि मी जो काय म्हणजे गाऊनबद्दल हे बघितलं, रिस्पॉन्स बघितला, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून हृदयातून आभारी आहे. कारण एक विश्वास ठेवणं, त्या हिशोबानं करणं, कारण त्या गोष्टीसाठी पण तुम्हाला खरं सांगतो, एखाद्यावर विश्वास ठेवून पैसे आधी देऊन ऑर्डर करणं हे सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे म्हणतात ना की त्या माणसावर तेवढा तुमचा भरोसा असेल तरच केलं जातं, अन्यथा 1 रुपयासुद्धा कोणी कोणाला एक्स्ट्राही करत नाही. पण खरंच मी तेवढं नशिबान समजते की तुम्ही माझ्यावर तेवढा विश्वास ठेवता. 95% सगळं छानच होतं. 5% जे न कळत होतं, जसं डिलिव्हरी कधी कधी लेट पोचणं, कधी कधी खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या मलासुद्धा माहीत नसतात, पण त्या कुठंतरी होऊन जातात. मग त्याच्यामध्ये ज्याची चुकी आहे, समजा माझी जर चुकी असेल मी ॲक्सेप्ट करते, त्या हिशोबाने मी जाते. समोरची चुकी असेल तर ते स्वतः ॲक्सेप्ट करतात, जाताना कुठंतरी 1% असे येतात, होणार, चालणार की जे स्वतः पण मान्य करत नसतात, तर तिथं पण इग्नोर मारणं ही गोष्ट बेस्ट आहे. असो सगळ्यांनी मिळून आम्ही फराळ केलं. आज दही घेतलं नाही, कारण काय होते ना की दुपारचं दही खाल्लं ना जे सगळे पेंगायला चालू करतात, म्हणून म्हटलं आता दही घ्यायचं नाही ना, यांना दही द्यायचं नाही ना ताक द्यायचं नाही दुपारच्या टायमिंगला. त्याच्यानंतर मग जेवण खाणं वगैरे सगळं झाल्यानंतर आई आलेली आहे आमची दुष्ट काढणे. मिरच्याला आगा लागला, खटा लागला डोक्याला माझ्या. बरं टाक बरं थोडं ठेव बरं का बाकी सगळ्यांची काढून. गेल्या वेळेला आईने दृष्ट काढल्यानंतर बऱ्याच जणी म्हणल्या की खाट आला नाही म्हणल्यानंतर समजायचं की दृष्ट झाली नाही. तर आमच्याकडे उलटं आहे ताई नो. मी आईला दाखवलं, मग आई म्हणली असेल त्यांची काहीतरी वेगवेगळ्या पद्धत. आमच्याकडे ना खाट जर आला तर दृष्ट झाली नाही, आणि खाट जर नाही आला तर समजायचं की दृष्ट झालेली आहे असं समजलं जातं. आता हे काय बघा, मानणं न मानणं, मी तुम्हाला काय म्हणले, याच्यामध्ये फक्त आईचं प्रेम आहे म्हणून आम्ही येतो बसतो, बाकी तर सगळ्यांचं चालू आहे. आयुष्य म्हणलं की त्याच्यामध्ये चढ उतार येणार, सुख दुःख येणार, चांगलं पण घडणार, वाईट पण घडणार, कारण का हे आयुष्य आहे. तुम्ही दृष्ट काढा न काढा, जे काय असेल ते आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळणारच आहे. मग ते पहिलं कर्म असो नाही आताचं कर्म असो, पण हे म्हणतात ना आईची वेडी माया म्हणतात तसं आहे, आणि चालू दे आपलं.
काय रे आता कोण राहिले का कोण नाही टाक सगळं आता. आम्ही राहिलो आयुष्य राहिले मला जाम हसू आलं इथं. तुमचे दादा दृष्ट काढायला येत नाहीत, पण आई यावेळेला ना थोडंसं असं ह्यानं बोलली की चला तुमची कोण काढणार आहे, मी आहे ना काढते ना. मग आले दादा. कारण का ते म्हणतात ना की बाबा हां शब्दाचा तरी एक रिस्पेक्ट. पण मला लई हसू येतात कारण गेल्या वेळेला आम्हाला ते येड्यात काढत होते कुठली दृष्ट कुठली काय. पण ह्यावेळेला आले काढून घेतले आणि मी तर म्हणेन की सासूने जावयाची दृष्ट काढली. बरं वाटलं मला पण आणि तुम्हाला पण छान वाटणार. असंच चला आता मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. मनापासून तुमचे आभारी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.